कुठे जायचं? कुठे जायचंय मी तुला सांगते, पण तुला पण माझ्या बरोबर यावं लागेल. काय? अगं म्हणजे तुला सोडून दुसरी सोबत जाऊ? जाऊन तर बघ. तू ना माझं पूर्ण वाक्य ऐकतच नाही. मला हे म्हणायचं होतं की मी तुला सोडून दुसरी सोबत जाऊ शकतो का? काय? हो, जाऊ शकतो. काय? का आता का उठा उशा काढू? राहू दे, रात्रीला मलाच पाय चेपून जावे लागतील. आहे वाटतं. ए, तू असा का वागतोस? असं म्हणजे कसं? नेहमी मला चिडवत असतोस. ए, नेहमी कुठे? कधी कधी तुला चिडवतो. हे बघ, तू रोजच चिडवतोस मला. ए, रोज वगैरे काय नाही चिडवणार, काही पण. राहू दे आता, राग नको आणू मला. बापरे. आता मॅडम रागवल्यात वाटतं. बरं नाही चिडवणार, पण सांग तर आपल्याला कुठे जायचं होतं? आज आपण आईबाबांना भेटायला जायचं. तुझ्या की माझ्या? अरे तुझ्या आईबाबांना भेटायला जायचं. ठीक आहे, जाऊया. पण एका अटीवर. आकाश, हे बघ, परत परत मी जाईत नको. मग तूच जा एकटी. मी तुला माहिती आहे ना, मी एकटी जात नाही ते. अगं हवं तर मी तुला सोडून देतो आणि घ्यायला सुद्धा येतो, मग तर झालं. नाही. हे बघ, तुला पण माझ्याबरोबर यावं लागेल. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर. तुझ्या जोडले ना, तुझ्या पुढे ना हात जोडले खरं. मग येणार ना माझ्याबरोबर? अरे हो बाबा, नक्की ना. आपण ना आई बाबाला घेऊन बाहेर फिरायला जायचं हो. आणि जेवण मस्तपैकी. पंचावन्न डॉलर करू. तर तुला ना माझ्या मार्फत कसं करतं पण ते जाऊ दे. तू आधी आई बाबाला फोन करून सांग. काय? अरे मी त्यांना आधीच सांगितलं. काय? हो. म्हणजे तू ही आधीच? हो. मला फक्त तुझा होकार हवा होता. आणि मी नाही म्हटलं असतं का? तुला नाहीच पुढे म्हणता येतं. हो ना, तीच तर खरी बोंब आहे. चल आता आवर. आपल्याला ना आता म्हणजे आताच तासाभरात निघायचंय. लवकर हा. अगं तासाभरात म्हणजे 10 वाजता. 12चा तरी वेळ घ्यायचा ना. नाही. जाऊ दे. हॅलो. हो आई. हा बोला बोला. काय? अच्छा तुम्ही इकडेच येणार आहात? हो 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 या या. पण बरं, जशी तुमची इच्छा. हो 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 या तुम्ही या या. हो. अरे आकाश, आकाश, अरे आकाश, आईचा फोन होता. काय झालं? ते इकडेच येणार आहेत. तुझे आई बाबा पण येणार आहे हे सांगितलंच नाही तुम्हाला. अरे नाही नाही नाही, माझ्या आई बाबा नाही, तुझ्या आई बाबा इकडे येणार आहेत. अगं पण आपण तर तिकडेच जाणार होतो ना. मग आई बाबा कशा करता येते इकडे? ते मला माहिती नाही. हे बघ, ते इकडे येतील तर तुझी तयारी तरी लवकर होईल. ए, माझी तयारी लवकर व्हावी हे काही कारण नाही आहे काय? अरे नाहीच. काय नाही? अरे कारण नाही. हे बघ आकाश, मला असं वाटतं तुझा मेंदू आज पूर्ण हँग झालाय. तू तुझ्या आधी हार्ड डिस्क फॉर्मॅट करून ये. हे बघ, माझ्या मेंदूला काही म्हणायचं नाही आहे. तू आजवर तरी चांगल्या स्थितीत आहे. अरे पण आकाश, मला ना इथे एकटं राहवत नाही. एकटं? हो. मी आहे ना. अरे दिवसभर मी घरी एकटी असते आणि अनामिक अशी भीती वाटते. मी ठरवलंय मी उद्यापासून दररोज आईकडे जाणार. दररोज कशाला? अरे पण मला जायचंय. अगं नको जाऊस, नाही तर तुझ्या आईला वाटेल की जाऊया आपल्या मुलीला त्रास देतो म्हणून. काय? अरे मी माझ्या आईकडे जाण्याचं नाही म्हणाले, मी तुझ्या आईकडे जाण्याचं म्हणाले. मग ठीक आहे, पण माझ्या आईकडे सुद्धा दररोज जायचं नाही आहे. अरे, का नाही जाणार? मी जाणार. मला राग नको आणू सर. हे काय करशील तू? तू बायको आहेस की? बोल. काय? बोल पुढे बोल. माझं ऐकतं थोडं. बघ आकाश, या बाबतीत मी तुझं अजिबात ऐकणार नाहीये आणि तुला ना सांगता गेली असते तर अशी कशी गेली असतीस? का? मला इकडे राहता येत नाही. बघ, 21व्या शतकातील स्त्री आहे मी. समजलं? अगं तू स्त्री नाही, स्त्री आहे स्त्री. आकाश काय म्हणालास तू?
मी आपल्याला माझं नाव सांगू शकत नाही. तुम्हाला माझं नाव कसं माहिती झालं? ज्याप्रमाणे तुमचा फोन नंबर माहीत झाला, तुमच्याबद्दल बरीच माहिती आहे मला. हे बघा, न्यूजपेपर मध्ये वाचून कोणी माहिती मिळवतं. विनोद फार चांगला करता तुम्ही. आता एक महत्वाचं बोलतो. तुमचा आजचा जो प्लॅन आहे ना, तो कॅन्सल होणार आहे. हा, परत प्रश्न विचारू नका. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण वेळ आल्यावर तुमचे सासू सासरे तुमच्याकडे यायला निघाले आहेत, परंतु ते तुमच्याकडे येणार नाही. पण बघा, फालतू गंमत करण्याचा प्रयत्न करू नका. मला खूप महाग पडेल ते. फालतू गोष्टी करण्याकरिता माझ्याकडे वेळ नाही. मी जे आहे तेच बोलतो. तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ना, मग मी घटना घडल्यानंतर फोन करतो. काय? तोपर्यंत वाट पहा. हॅलो हॅलो हॅलो, आकाश आकाश. काय झालं एवढं फोन उडायला? अरे, फोन होता. बरं तू घाबरू नको. कुणाचा होता? ते मला माहिती नाही, पण फोन होता. आणि त्याला आज आपण कुठे कुठे जाणार आहोत हे सगळं माहिती आहे. काय? हो. आणि तो म्हणाला की तुमचा आजचा जो सगळा प्लॅन आहे ना आपला, तो सगळा कॅन्सल होईल म्हणून. आणि आकाश, त्याला हेही माहिती आहे की आपले आई बाबा आपल्याकडे येण्याकरता निघाले म्हणून. पण ते इकडे पोहोचणार नाही असं तो म्हणाला. अगं तुझी कोणी गंमत केली असेल. नाही नाही आकाश, मी त्याला म्हटलं पण की फालतू गंमत करू नको म्हणून. तर तो म्हणाला की तुमचा माझ्या गोष्टीवर विश्वास नाही ना, मग मी घटना घडल्यानंतर फोन करतो म्हणून. घटना? हो. कसली घटना? ते मला माहिती नाही आकाश, तू पहिले बाबांना फोन कर. हो तू घाबरू नको. मी करतोय तू फोन. कर आधी. लवकर कर. हो करतोय. हॅलो. हा बाबा, आकाश बोलतोय. कुठे आहात तुम्ही? हो नाही, तुम्ही आरामात आहे. हो आम्ही वाटत होतो. हो अगं आई बाबा येतील 10-15 मिनिटात. पण आकाश, घटना घडल्यानंतर म्हणजे खात्री करून घेतल्यावर विश्वास बसतो रे. म्हणजे घटना आणि त्याचा फोन, घटना घडल्याला वेळ लागत नाही ना म्हणून. हे बघ, आता तुझ्या मागची शंका दूर झाली ना? नाही आकाश, त्याच्या बोलण्याची मला खूप भीती वाटत होती. अगं तुला केव्हापासून भीती वाटायला लागली? अरे पण तो बोलतच असा होता की कुणाला भीती वाटली असती. तू घाबरू नाही, त्याचा फोन परत आला तर. अगं नाही ना त्याचा फोन. तू काळजी नको करू. पण मग त्याचाच फोन असणार आकाश. तू बघ आधी. हो तू घाबरू नको. तू मी बघ आधी. सावकाश. हॅलो. हॅलो, आकाश जाधव. कोण बोलताय तुम्ही? तुम्ही दोघंही प्रश्न फार विचारता. मी काही वेळापूर्वी फोन केला होता, ते तुझ्या पत्नीने तुला सांगितलं असेल. तुझ्याकरिता एक बातमी आहे. बातमी? कसली बातमी? तुझ्या आई वडिलांचा अपघात झालाय. काय? अशक्य आहे. मी आताच बोललो त्यांच्याशी. अरे काय शक्य आणि काय अशक्य, हा तुमचा प्रश्न आहे. माझा फोन येण्याआधी तुझं बोलणं झालं असेल, पण अपघात आत्ता म्हणजे मी फोन करण्याआधी काही क्षणापूर्वी झाला. तुम्हाला खात्री करून द्यायची असेल ना, तर परत फोन लावून बघा. ठेवतो मी. हॅलो हॅलो हॅलो. अरे आकाश, काय झालं? काय म्हणाला तो? त्याचा फोन होता ना? आकाश, सांग ना प्लीज. फोन पण नाही लागत. अरे पण आकाश, काय झालं सांग मला. हॅलो. फोन पण नाही लागत. अरे पण आकाश, काय झालं मला सांग तरी. बघ आता वेळेत तूच झाला नाही. अरे नाही, तू पहिले सांग अरे मला. तू झाला मी तुला नंतर सांगतो. अरे पण आकाश, आकाश थांब. आकाश, काय झालं सांग ना.
या ना आधी एकटे चाललं काकूला येण्याचं तू सोबत अरे हो. आकाश अशी म्हणाली होती की आपण एखाद्या दिवशी आकाशकडे जाऊन येऊया. अच्छा म्हणायला पाहिजे हो बरं ठीक आहे समोर आकाश बरं अगं रूप काका आल्या त्याच्याकडनं पाणी आण हो आणते आणते. कसं काय कसं काय येणं केलं का आकाश असं काही विशेष कारण नाही. या भागात काही काम होतं म्हटलं चला भेट घेऊन घ्या. आकाश कसा काय चालला बिझनेस? हा ठीक सुरू आहे का सगळं बरं एवढ्या ऑक्सिजन काही भेट वगैरे झाली का? नाही का एवढ्यात अक्षयसोबत काही भ्रमय झाला नाही आणि तो भेटला पण नाही का बरं तसं काही विचार आयुष्यवाणी पण तो मला भेटला होता. बिझनेस सोबत एखादा शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करूया. पैसा मिळवण्याच्या उद्देशाने नव्हे की गरीब होत करून विद्यार्थ्यांना वाव मिळावा एवढंच. नाही तसं बोलणं झालं होतं आमचं याबद्दल हा. पण त्याला आता बरेच दिवस होती पण आता त्याची इच्छा दिसते. तर दादा वहिनीच्या स्मृतीप्रित्यर्थ एखादी ट्रस्ट करूया आणि त्यामार्फत हा सर्व कारभार चालूया. उत्तम कल्पना उत्तम आहे बरं मी बोलतो त्याच्याशी याबद्दल ठीक. काकूंची तब्येत कशी आहे काकूची तब्येत ठीक. आणि तुमची माझी अगदी ठणठणीत असते. आकाश काही घरी लवकर वगैरे नाही का? ते तुमच्या सुनेला विचारा नाही काका लवकर आहेत ती त्यांची कामे करतात व जातात बाकीची कामं मीच करतो. सुनबाई हे सगळं ठीक आहे पण आता तू एका मोठ्या बिझनेसमॅन घरात सून आहे. हे काम करणं बरोबर वाटत नाही. आता तुला बदलावं लागेल. कसं आणि दुसऱ्याकडून आपल्याला कामं करून घ्यायची आहे. आता तुला कामे करायची नाही. आता तुझी जबाबदारी वाढलेली आहे. ती कशी काय? आता घरातली मोठी सून आहे आणि राजा वहिनीची सगळी जबाबदारी तुझ्याकडे आली. आणि अक्षयने तर ठरवलंच की या सर्व संस्थेची जबाबदारी आता सुनबाईकडे द्यायची. सगळं तुला सांभाळावं लागणार आहे सुनबाई. हो काका पण मला का नाही? आम्ही आहे ना तुझ्या सुट्टीला. आम्ही मदत करूया. कसं तुला तुझ्या मनासारखं काम मिळालं ना मिळालंच. बरं सांगतो मी. बसा ना काका थोडा वेळ अजून मी काही चहा वगैरे बनवते नाश्ता. असू दे सुनबाई. आता काम भरपूर आहे आणि परत मला यायचं. आता जर मी इथे बसलो तर काकू तिकडे वाट बघत राहील माझी. आणि म्हणून मी बोलतो तिला त्रासामध्ये सोडण्यापेक्षा जाऊ दे मला. बरं येतो येतो. सुखी राहा. व्यवस्थित राहा.
बोलतोय. कोण शुभचिंतक? सॉरी मिसेस जाधव, मी आपल्याला माझं नाव सांगू शकत नाही. हे मी आपल्याला आधीच सांगितलं आहे. काय म्हणायचं तुम्हाला? आणि का फोन केला परत? तुमच्या मिस्टरांना फोन द्या. त्यांच्याकरिता एक बातमी आहे. आकाश, आता कुठली बातमी सांगण्याकरता फोन केला तुम्ही? अहो विचार काय करताय, आधी तुमच्या मिस्टरांना फोन द्या. त्यांच्याकरिता ही बातमी आहे. हॅलो आकाश जाधव. हॅलो मिस्टर आकाश जाधव, तुमच्याकरिता एक बातमी आहे. बातमी? हो, कसली बातमी? तुमच्या भावाचं अपहरण झालं आहे. काय? अशक्य आहे ते काही पण. आकाश, काय अहो झालं? काय शक्य आणि काय अशक्य हा तुमचा प्रश्न आहे. मला बातमी कळवायची होती, ती मी कळवली. समजलं? ठेवतोय. हॅलो हॅलो, आकाश, आता काय झालं? सांग ना प्लीज. आम्हाला आधी अक्षयला फोन करू. काय झालं अक्षयला? अक्षयला पण फोन लागत नाही. काका म्हणून हॅलो हॅलो काका. हॅलो काका, अक्षय कुठे? काका अक्षय कुठे आहे? काही कामात त्याच्याशी काही काम होतं का? नाही पण पण काय? काका अक्षयचं अपहरण झालंय. काय? काय बोलतोस तू? मला तसा फोन आला होता. अरे तुला कसं वाटतं? तू अक्षयला फोन केला का? हो काका, मी अक्षयला फोन ट्राय केला पण त्याचा लागतच नाहीये. मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. काही बरं वाईट व्हायला नको. मागे असा फोन आला होता तेव्हा काय? तेव्हा आई बाबांच्या अपघाताची बातमी सांगितली होती. या बातमीत आणि या बातमीत फरक आहे. अरे आता मी अक्षयला फोन करतो. तू पण करत राहा. नंतर आपण पोलीस स्टेशनला जाऊ. त्याला काही होणार नाही बरं. ठीक आहे. आकाश, काय म्हणाले काका? सांग मला प्लीज. अगं काका म्हणाले की ते अक्षयला फोन ट्राय करतायत. जर फोन लागला तर आपण पोलीस स्टेशनला जाऊ म्हणाले. हो, पण तो पण आपण काय करायचं? अगं आपण त्याला फोन ट्राय करताच आहे ना. जर त्याचं अपहरण झालं असेल तर त्यांचा परत तो येईलच आपल्याला. आणि एकाच फोनवरून आपण कसं समजायचं की त्याचं अपहरण झालंय म्हणून? हो, ते पण हे आहे. बघ, कधी कधी नेटवर्क प्रॉब्लेममुळे फोन लागत नाही. फोन लावून बघू जरा. लागला का? आकाश, लागला का फोन? जी, मी लावते. मी लावते. आकाश, फोन नाही लागत आहे. आकाश, काय करायचं सांग ना प्लीज. मी पोलीस स्टेशनला फोन लावतो. आकाश, तू चल पोलीस. पण ते सांगते आपण पोलीस स्टेशनला जोडून देऊ. चल लवकर.
नक्कीच कुणीतरी घडवून आणली होती. अगं तुम्ही कशावरून म्हणतेस? तुला याची पूर्ण घटना आठवते का? होय, आंदोलनकारींनी आज बंदीची घोषणा केली होती, पण त्यांना पाहिजे त्याप्रमाणे प्रतिसाद मिळालाच नाही. आपण गाडी पार करत असताना तिथे ओरडण्याचा आणि धावण्याचा अचानक आवाज यायला लागला होता. नाही, अचानक नव्हे. तुला जे अचानक घडलं असं वाटतं ना, ते अचानक घडलंच नाही. मग तुझं लक्ष नसेल कदाचित. ती गाडी आपला मार्केटपर्यंत पाठलाग करत होती आणि आपण घरून कुणीतरी आपल्यावर सारखं लक्ष ठेवून होतं. अगं मग मला का नाही सांगितलं? अरे ते माझ्या लक्षातच आलं नाही. आणि तू जेव्हा गाडी पार करत होतास तेव्हा आपल्या रस्त्याच्या पलीकडे एक माणूस आपल्यावर सारखा लक्ष ठेवून होता आणि नंतर जेव्हा तू गाडी पार करत होतास ना तेव्हा त्याने म्हणजे दुसऱ्या माणसाला म्हणजे त्या गाडीत बसलेल्या व्यक्तीला इशारा केला आणि ती गाडी समोर गेली आणि नंतरच काही लोकांचा धावण्याचा व ओरडण्याचा आवाज आला आणि पण ते लोक धावत गेल्यानंतर तिथे कोणी दिसलंच नाही. अगं तो पडून गेला असेल. नाही, पण मला सांग, तो त्या गाडीत बसला पण त्या गाडीत ते त्याला का म्हणून जागा देतील? नाही, तो नक्कीच त्याचा साथीदार होता. आकाश, हे बघ, माझं त्या गोष्टीकडे काहीच लक्ष नव्हतं, कारण मला त्या मुलीला वाचवायचं होतं. नाही, तू त्या मुलीला वाचवण्याकरता मध्ये पडलास आणि एका माणसाने तुला धक्का दिला. तू आता तुझा राग शांत करण्याकरिता मला काय करावं लागेल ते तरी सांग. म्हणजे परत एकदा बुद्ध्या पैसे काढू की एखादं गाणं म्हणू? हे बघ, असू दे तुझं ते गाणं. अगं तुझा राग जर शांत झाला नाही तर मला मस्तपैकी चहा पण करून दे ना. चला बाबा, आपणच प्रयत्न करू. अरे आकाश, थांब थांब. आपल्या वेळा बोलल्या बोलल्यात तर मी सगळं विसरून गेलीये. तू बस तिथे, मी चहा बनवून आणते. बस तिथे.
बोलतोय? तुम्हाला आवाज येतोय का माझा? हॅलो? इंग्लिश कमल 5, 2, 1. हॅलो हॅलो कोण बोलताय? हॅलो हॅलो आवाज येतोय का? हॅलो काय झालं? कुणाचा फोन होता? तुला माहित नाही कुणाचा फोन होता? म्हणजे? आणि मी फोन ट्राय केला तर चक्क एंगेज येतात, काहीच बोलत नाही. म्हणजे काहीच बोललं नाही? काहीच नाही. काय माहित? ठीक आहे. मी बघते. हॅलो? हॅलो? हॅलो, कोण बोलतंय? हॅलो? कोण आहे? कोण करतं नाही? कोणाचा फोन होता? माहिती नाही, कुणी बोलतच नव्हतं. बरं तू नंबर बघ, म्हणजे एसटीडी आहे की लोकल? हो. अरे हा तर लोकल आहे. 3258 511. म्हणजे तोच नंबर? म्हणजे त्याला माझे दोन्ही नंबर माहिती आहे आणि त्याने माझे दोन्ही नंबर ट्राय केले. तुझं आकाश? आधी घरच्या फोनवर व नंतर माझे दोन्ही दोन्ही फोन आणि तेही एकाच ठिकाणी होते. बघा तोच तर व्यक्ती नाही ना, कारण हल्ली जेव्हा आपल्याला ब्लँक कॉल येतात ते आधी घरच्या फोनवर व नंतर माझ्या दोन्ही नंबरवर आणि तेही एकाच ठिकाणावर. नाही पण नंबर नेहमी वेगळा असतो. आणि हो आकाश, जेव्हा आपण घरी असतो ना तेव्हाच कुणीतरी आपल्याला फोन करतं. हे बघ आकाश, मला असं वाटतं आता तरी तुला पोलिसात तक्रार केलीच पाहिजे. अगं पोलिसात तक्रार करायला काहीच हरकत नाही, मग पण ते मीडियाला माहिती होतं कामा नाही, तर ते उगाच त्याची स्टोरी बनवतील. परत वाजला. हॅलो? आकाश? काकांचा फोन. हॅलो काका, आकाश बोलतो. मार्केटमध्ये तुझ्यावर हल्ला झाला असं मला कळलं, म्हणून मी फोन केला. तुम्हाला कोण समजलं? हे महत्वाचं नाही. तू कसा आहे? तुला लागलं तर नाही का? नाही काका, आता तसं घाबरण्यासारखं काही नाही आहे. मुळा फक्त हाताला मार लागला होता म्हणून आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलोय. म्हणून आता तसं चिंता करण्यासारखं काहीच कारण नाही. तुला भटके पडायला कोणी सांगितलं? त्या मुलीचा जीवाचं हॅलो मला जर मारलं असतं तर त्या मुलीचा जीवाचं ना महत्वाचं होतं काका. दंग्यामध्ये किती जणांचे जीव वाचवणार? ते लोक त्या मुलीला माझ्या डोळ्यासमोर मारण्याचा प्रयत्न करत होते आणि मी का फक्त त्यांना बघत बसायचं. त्यावेळी मला जे योग्य वाटलं काका तेच मी केलं. तू पोलीस स्टेशनला तक्रार केली का? नाही, उद्या जाऊन करणार आहे. आधी तक्रार करायला वेळ होती. उद्या तरी नक्की करून ये. जे निर्णय घेण्याकरता तू आता सक्षम आहे, मी फक्त तुला सल्ला दिला. स्वतःची व सुनबाईची काळजी घे. काही प्रॉब्लेम असला तर मला सांग. ठेवतो. ठीक आहे. आकाश, काकांना सुद्धा आपली काळजी आहे आणि तू त्यांच्यावर का रागवतोस? हे बघ, काकांबद्दलचा राग तुझ्या मनातून कधी जाणार आहे का? अगं मला बरं नाही वाटत आहे म्हणून चल मी आता आराम करतो. अरे पण
कंपनीतून होता. हा आंदोलनाच्या नावावर दंगे करायला पाहिजे या लोकांना. आंदोलन या शब्दाचा अर्थच बदलून टाकलाय. हक्कांसाठी आंदोलन करण्यापेक्षा दुसऱ्या स्वतःच्या स्वार्थासाठी जास्त उपयोग करतात. पण तुला असं चिडायला काय झालं? अगं चिडू जायचं काय करू? त्यांनी आपल्या कंपनीच्या ऑफिस मधून तोडफोड केली. काय? अरे मग त्यांनी इतरांच्या ऑफिसांची पण तोडफोड केली असेल? नाही ना, फक्त आपल्याच कंपनीच्या ऑफिस मध्ये येऊन तोडफोड केली. काय? आंदोलनात इतरांच्या ऑफिसांची तोडफोड नाही झाली नाही. आणि फक्त आपल्याच. अरे मग ते सिक्युरिटी वाले काय करत होते? त्यांनी त्यांना आत कसं येऊ दिलं आणि विरोध का नाही केला? अगं ते तरी काय करणार? म्हणजे इतक्या लोकांचा विरोध करणे सोपं नाही ना. अरे पण ते सिक्युरिटीला मारहाण करून आत आले. त्यांनी ऑफिस स्टाफलाही बेदम मारलं. त्यामुळे आपल्या ऑफिसचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. अरे, आकाश कुणाला लागलं तर नाही ना? नाही, देसाईने सांगितलं की परिस्थिती तेवढी गंभीर आहे. कारण कामगारांना जेव्हा माहीत झालं की ऑफिसवर हल्ला झाला तर ते मदतीला धावून आले आणि ते पळून गेले. आणि कुणी सापडलं का त्याच्यात? कामगारांच्या हातात सापडले असते ते जीव गमवावा लागला असता ना त्यांना. कुणीच ते सापडले, वाचलेच सगळे. तू मला वाटतं हे भाडोत्री गुंड असतात. कारण खरे आंदोलकांची कामं करत नाही ना. हो, या आंदोलन करणाऱ्यांनी सामान्य जनतेचं जगणं असं त्रासदायक करून टाकलं आहे. अगं ते आंदोलनकारी नाहीच. आंदोलनाच्या नावावर हिंसा करणाऱ्यांना आंदोलनकारी म्हणतच नाही. यांच्या हिंसक प्रवृत्तीमुळे सरकारसह व जनतेचं फार मोठं नुकसान होतं. वाईट कृत्य एक व्यक्ती करतो व त्याचा त्रास इतरांना भोगावा लागतो. मला ना राग येतो अशा प्रवृत्तीच्या लोकांचा. बघ आकाश, असा राग करून ना स्वतःला त्रास देऊ नको. नाही, त्यांनी आपल्या कंपनीवर हल्ला करून चांगलं केलं. तू बघच मी त्यांना कसा धडा शिकवतो. तू काय करणार आहेस आता? काय करतोय आकाश? कुणाला फोन लावतोय? कमिशनरला हॅलो कमिशनर, आकाश जाधव. हॅलो, जाधव साहेब बोला. तुम्हाला आजची ताजा खबर मिळाली असेलच. आता तुमचं काम त्यांना लवकरात लवकर पकडण्याचं आहे ते करा. तसेही तुम्हाला त्यांना पकडण्यात काही त्रास होणार नाही. कारण कंपनीच्या ऑफिसकडून तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळतीलच. त्यामुळे तुमचं काम आता त्यांना लवकरात लवकर पकडण्याचं आहे ते करा. हल्ला हा वैयक्तिक स्वार्थापोटी केला गेलेला आहे. त्यांना मी सोडणार नाही. जाधव साहेब अहो ते आंदोलनकारी आहेत. म्हणून काय झालं? त्यांनी गुन्हा केलाय तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. अहो तुमचं खरं आहे, पण आम्हाला इतरांना उत्तरं द्यावी लागतात. उत्तर द्यायला मी नाही म्हटलं नाही, पण उत्तर खरी द्या. कारण सांगू नका. आणि तुम्ही काय म्हणत आहे ना हे मी समजलोय. तुम्ही फक्त त्यांना अटक करा. ज्यांना कुणाला सांगायचं आहे ना ते मी बघतो. तुम्ही तुमचं काम चोख करा म्हणजे झालं. काय ठेवतोय फोन. अरे आकाश, तुला ना आपल्या इथे काल झालेल्या आपल्या हल्ल्याबद्दल पण त्यांना सांगायला हवं होतं. बघा, त्यांना तसं माहिती झालंच असेल. असा हल्ला करून जर आपल्या कंपनीला कोणी नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल ना तर त्याला मी आता सोडणार नाही. कारण गाठ आता माझ्याशी आहे. हो पण बघा, नुकसान सहन करू शकतो, पण त्यामुळे कामगारांचं नुकसान होतं ना. ते कंपनी करतात, दिवस रात्र मेहनत करतात. त्यामुळे मी त्यांना अनेक सुविधा देतो. आणि त्यांच्यामुळेच मी आज एक चांगला उद्योगपती आहे. हो पण तुला ना कमिशनर सोबत असं बोलायला नको होतं. तर त्यांना सवय असते. तू वाईट वाटू नको. बघ कोणाला मी फोन लावतोय. जा, तू आराम करा. दरवाजा बंद कर. बंद कर पहिले दरवाजा. अरे, ते आत कसे आलात? आणि दार का बंद केलं? बाहेर वा, बाहेर वा. सांगतो सांगतो सब बताते. हमारी जान बहुत मुसीबत में है साहब. काय तुम्ही असं कोणाच्या पाठीवर नाही शिकत? बाहेर वा, म्हणजे तुम्हाला काय होते रावत कोणाला? अरे, आत तर घे त्यांना. ते आधीच आले आहेत.
शांत राहा आणि बसाने काय झालं ते सांगा. पाणी मिळेल का रूप याच्याकरता पाहिजे अरे पण आकाश हे तू पाणी आणि तुम्ही इथे बसा. ठीक आहे सर. बसा. अच्छा लग रहा है. गला पास सूखा गला था काम. अच्छा लग रहा है. मैं अफजल वहाँ रघुरा. तुमची ही परिस्थिती कशी झाली? साहब दूसरा जन्म झाला असं म्हणा. तो कसा काय? उन सालों हरामखोर मोर्चे वाले के गिरोह में आ गए थे साहब. बहुत मारा साहब उन्होंने हमें भी बहुत मारा. साले साले त्यांच्या तावडून कसं तरी सुटलो. पण तरी त्यांनी पिक्चरही सोडला नाही. कसं तरी त्यांची नजर वाचून तुमच्या बंगल्याच्या भिंतीवर चढलो आणि खाली उतरलो. म्हणून जीव असा. काय इतक्या उंच भिंतीवरून तुम्ही उडी मारून आलात? बिबीची ती खोपच्या झाडावर तिथं चढलो. तुमच्या बंगल्याची भिंत दिसली त्यातून खाली उतरलो. उनकी जान बचाने के लिए हमको ऐसा करना पड़ा बीबी जी. बरं तुम्ही बसा. आणि तुमचं गाव कोणतं आहे? हे आपला मानेगाव. आम्ही एकाच गावचे सर. अच्छा म्हणजे तुम्ही आंदोलनात भाग घ्यायला आले होते तुम्ही? बीबीची आंदोलनात भाग घेणार असून याला झालीच नाही. वैसा नाही आहे. ते त्यांचे काम करतात. आम्ही आमचं. आणि आम्ही या शहरात काम करायला झालो होतो. म्हणजे काम शोधायला आलो साहेब. बरं. मग झालं काय का? अभी तो सुरुवात की म्हणजे सुरुवातीला अडथळा आला होता. हा हो ना. ते म्हणतात ना अपयश यशाची पहिली पायरी. आज ना उद्या आमचं ते काम होईलच. काय माणसाने हिंमत सुरू नाही. असा प्रयत्न करत राहिलं ते एक दिवस या तुमच्या समोरच असते. आणि हा मी या शहरात काम करायला आला ना ते काम पूर्ण झाल्याशिवाय परत जाऊ. सही पकडे साहब. बिलकुल सही पकडे. आकाश तुम्ही काय आता असंच गप्पा करत राहणार आहात का? हे बघ मला तुझ्या तब्येतीची काळजी असतो. आत बसून आराम कर बरं. आणि हो मोर्चे वाले गेले असतील आता. नहीं आपका कहना सही है बीबी जी. पर एक बात तो कहना भूल ही गए. आता काय सांगायचं राहिलं तुम्हाला? आपसे थोड़ा प्राइवेट काम है. बोले तो एकदम नजदीक वाला. माझ्याशी नाही ते प्रायव्हेट. इतक्या आरामात बसलेला मला अजिबात आवडलेलं नाही रे. तुला काय त्रास आहे का? तुमचं आता काम झालं तुम्ही निघू शकता. त्रास तो है साहब. पर रही बात यहाँ से जाने की तो अभी तो हमने हमारा काम शुरू किया है. खत्म ना. आकाश वैसे नहीं साहब. आप भी तो थोड़ी देर पहले जान की बात बताइए. आकाश काम झाल्याशिवाय इथून म्हणजे या शहरात बेजाऊ नका. मला सांगा साहेब, तुमचा विश्वासाने कैसा चलता है भाई? देखा ना भाई ऐसे चलता भाई. आकाश ये अजीबपना ये सब ये सब आपकी कसम. अंग्रेजीत काय म्हणायचं रे? स्कूल में पढ़ा था मैं.
काय बोलायचं काय करायचं ते यार समजा. आकाश ए खाली बसे चिपकली. ए सोडीला बाय बाय तेरी माँ सुका नहीं होगा रे. आकाश आता मला भीती वाटते. ए रघु अबे बात तुझे हा बाई. आकाश ए इकडे हात लावशे त्याच्या बाय बाय बोला ना. ए हे बघा रघु हा बाई. हा बाई साला ये बहुत बकवास करेगा. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा मी द्यायला तयार आहे. ए. पण तिला थोडा हा? एक बात याद रख हम ये चिल्ला ए सोड त्याला. छोड़ दिया. एक बात याद रख हम मांगते नहीं जो चाहिए वो छीन लेते हैं. सोड त्याला, त्याला त्रास होईल, त्याचा हाताला लागलाय. छोड़ दिया. हे आजी ह्या वर्षाला काही बी होणार नाही. काळजी करू नको तू. हे बघ, सिक्युरिटी वाल्याला माहिती झालं तर भाई सिक्युरिटी भाई. कैसे पता लगेगा कैसे पता लगेगा. पता लगने के पहले ही हमने उनको ठिकाने लगा दिया. याचे परिणाम खूप वाईट होते ना. हे हाफ तिकीट तू आम्हाला सांगितलं नाही की आपण काय करायचं काय नाही करायचं. त्याचा विचार तू करायचा नाही. कारण की आम्हाला माहित आहे वाईट कामाचे परिणाम हे वाईटच होतात. तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची कामं करता. हे बघा तुम्हाला जितका पैसा पाहिजे तितका मी देतोय. पैसा तर हवा पण आमचं काही सध्या काही मी जर फक्त पैशाने हे करत असाल ना तर तुम्हाला वाटेल तितका पैसा देतो. त्यातून एक चांगलं काम सुरू करा. तसे गुन्हेगार स्वतःचं जीवन कशाला उद्ध्वस्त करतात. हे भाई हा आपल्याला पूर्ण फ्री मध्ये सुमवता गेला क्यू करे कसा ना. ए, तुमच्या भल्याकरता सांगतोय. रघु हा भाई इधर हा ठीक आहे भाई. जा. वाह लाजवाब बहुत वाह. अरे वा बरं यासाठी एकच औषध. आमच्या कामात अडथळा आणायचा नाही. ए सोड त्याला. सोडलं म्हणजे आमच्या घरात आम्हाला काय खाता आम्ही काय करू ते सगळं तुला विचारावं लागेल. विरोध करायचाच नाही. विरोध केला तो त्रास तुला. ए किती पाहिजे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ग. वेळ आल्यावर तुला कळेल आम्ही काय करणार आणि काय नाही ते. भाई काम झालं. आता थोडा आराम करायचा. काय केलंय तुम्ही. ए भाई आराम करायचं म्हटलं म्हणजे एक स्मॉल ब्रेक. इथे दारू प्यायची ना. ए शिकले जास्त मजबूत नाही समजलं का. ए काय करायचं. आकाश आमच्या घरात दारू पिली आम्हाला आवडत नाही. आम्ही नाही. छोड़ो ना भाई. कितने ग्लास लगाओ वो बता. चांगला प्रश्न विचारला.
साला वो अंग्रेजी में क्या कहता है रे? भाई इट्स ट्रूथ. चलो नाही पण त्यांना पण विचारायला हवं की नाही? हा बेबीजी थोडासा हा थोडा 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 नाही नाही सा हा थोडा थोडा हा थोडा हा आम्ही दारू पित नाही तर पण तुम्ही पण पिऊ नका. तुझा सल्लाने मागितला. अरे नाही म्हणू नका रे. ना आपलंच करू समजा. हा? काय आहे की टेन्शन घ्यायचं नाही. शरमण्यासारखं किंवा घाबरण्यासारखं याच्यात काही बी नाही. इथे दारू प्यायचीच नाही. अबे भाई कसं आहे ना, दारूसाठी कधी कोणाला आग्रह करायचा नसतो. वो भी है सा. कसं आहे ना भाई, शराब, शबाब आणि कबाब याच्यासाठी कधी कोणाला आग्रह करू नका. मौका मिले तो खुद ही ताव मार लेना चाहिए. मजा आ गया. भाई कसं आहे ना, दारू पीने जैसा मजा कभी किसी और चीज में नहीं आता. सही बोला, सही बोला. और मैं अगर मित्रों में होता ना तो दारू को कंपल्सरी कर देता. साला गब्बे साला तुझा कोण ऐकणार? अबे साले साले कुन्नस से क्या देख रहा? ए, कुन्नस से छोड़ क्या? छोड़ दिया. अरे आकाश बाबू आपने तो हमें पूछा ही नहीं. हम कौन है? अरे आपके साथ ऐसा क्यों कर रहे हैं? पैशासाठी. तुमच्यासारखे देश लोक अशी कामं कशा करता करणार आहे? ये हाफ तिकीट भाई सोबत ना जरा तोंड सांभाळून बोलायचं. रिस्पेक्ट न बोलायचं समजलं रे. भाई ठीक है. साले ये सफेद पोस्ट लोग. अरे वो अंग्रेजी में क्या कहते हैं? व्हाइट कॉलर वाले लोग भाई. साले ये व्हाइट कॉलर वाले लोग क्या समझेंगे? साला तमीज से कैसे बात करना चाहिए? गरीब भूखे लोगों का दर्द क्या समझेंगे? गुड. सही है भाई. या जगात कुणी उपाशी मरत नाही. 2 वेळेचं मेहनत केल्याने जेवण मिळतं. पण तुमच्यासारख्या गुंडांना कमी वेळात जास्त पैसा कमवायचा असतो. म्हणूनच खून, मारामाऱ्या व बलात्कार होतात. ये तोंड सांभाळून बोले चिमणे. ये साला बलात्कार शब्द जितकं सोपं वाटतो तुला बोलायला आणि हिला तेवढंच तो सहन करायला तिकडे टाका. ऐसा करने का सोचना भी हमारे डिक्शनरी में बात मिळता. आणि सध्या कसे तुम्ही आमच्या नजरबंदीत आहात तेव्हा तोंडाला ताला मारायचा का? हात बोलाव. साले तुम मुझसे क्या देख रहा? साला यही भाई टेंशन नहीं, आराम से. बोल उसको, नहीं तो यही ठोक दूंगा साले को. ठोक दे क्या? कितना बजा दे? भाई साले गुजरे ले अभी. भाई हिला नजर बंद करू का? हाँ? करू का हिला नजर बंद करू का? इधर मत कर, उधर मत साला. हाँ बोल बोल बोल. चल हाँ भाई बनोगे एक भाई. बरा बरा साला एक काय. चलो भाई. हाँ भाई. हा गुंड आहे. कोण वाचतो पण ऐकू येत नाही त्यांना. एवढे बेवडे झाले. भाई तुम्हारा फोन भी करे. मजा आता. ये क्या देख रहा है खुन्नस से? हाँ
घ्या